अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप केला आहे। पोलिसांनी अमोल खोतकरची सुपारी घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। तर अमोल खोतकर व्यावसायिक असल्याने त्याला चोरी करण्याची काय गरज असा सवाल विचारण्यात येतो। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी कुटुंबियांनी ही मागणी केली। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती। गाडीत असताना त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। रात्री 12-1 वाजता का 1:30-2 वाजता 3-4 वाजता माझ्या मुलाला खतम करून टाकला। सुपारी घेतली 2-3 करोड रुपये। आम्हाला चौकशी पाहिजे रे, आम्ही मौत नेणार नाही। इथे नेऊन घेऊन येतो, कमिशनरच्या बंगल्यावर नेऊन टाकून देऊ। आम्ही उपोषणाला बसणार आहे, मेलं तर हरकत नाही। आमचे लेकरं गेलं एकूण तर यात आम्ही जीवन जाऊन काय उपयोग नाही। मारून टाकलं या कुत्र्यांना 2-3 करोड रुपये घेऊन। इथे आले, इथे बघते तो मरून पडलेला आहे। ह्या लोकांनी त्याला मारून टाकलंय, एन्काउंटर केलेले आहे आणि हे एन्काउंटर फक्त पर्सनली दुश्मनीमधून झालेलं आहे। पोलिसांनी सुपारी घेतली आहे त्याची आणि सुपारी घेऊन त्याला शूट केलेलं आहे। तो व्यावसायिक माणूस होता, त्याची स्वतःची हॉटेल होती, त्याचे खूप धंदे होते, त्याला गरजच नाही आहे चोरी बिरी करायची। त्याच्याकडे पैसा वगैरे पडलेला आहे भरपूर।